एखादा ना अति हुशार अति बुद्धिमान व्यक्ती असतो, थोडासा जास्त एक्सपिरियन्स असतो आणि तो काय करतो की तुमच्या भित्रेपणाचा, तुमच्या भीतीचा, तुमच्या जी काही विकनेस आहे ना त्याचा फायदा घेतो आणि तो तुम्हाला तुमच्या डिसिजन मेकिंगवर क्वेश्चन मार्क करायला सुरू करतो. ओके. म्हणजे तो तुम्हाला काय करणार की अरे हे पुस्तक का वाचते, हे नको वाचूस, हे वाच. अच्छा का वाच, कारण मी वाचतोय किंवा मी वाचते. फाईन. मग आपल्याला वाटतं की हा यार आता सगळेच करतायत तर बरोबरच असेल, बरोबर. मी कशाला वेगळं काहीतरी करायचं. हे एक सिम्पल एक्झाम्पल आहे. तो तुम्हाला म्हणणार तू गॅस ऑन ठेवला होता मी बंद करून आलो, तू लाईट ऑन ठेवला होता मी बंद करून आलो, हां, किंवा तुला तर गाडीच चालवता येत नाही, तुला माहिती नाही दुनिया कशी आहे, मी आहे म्हणून तू सुरक्षित आहे, किंवा मी तुला कसं सांभाळून ठेवतो लोकांपासून, लोक खूप वाईट असतात. हां, हे जे तुम्हाला सांगतो ना तो तुम्हाला तुमच्या डिसिजन मेकिंगवर क्वेश्चन मार्क करायला सुरू करतो. तुम्हाला तुमच्यावर भरोसा राहत नाही. हळूहळू तुम्हाला असं वाटायला लागतं की बरोबरच असेल, कदाचित त्याचा जास्त एक्सपिरियन्स आहे माझ्यापेक्षा मोठा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण याला प्रेम समजायला लागतो. बरोबर. आपल्याला काय वाटतं की तो आपल्या इतकी केअर करतो, तो किंवा करते, ती आपली इतकी केअर करते, सगळीकडे माझ्यासाठी उभी असते, हां, माझ्यासाठी थोडेफार पैसे खर्च, अरे पैसे किती खर्च करतात हे, चॉकलेट, टेडीबेअर, रोज पाणीपुरी, हे यांचे खर्च. हां, आणि त्याच्यात आपल्याला असं वाटतं की तो आपल्यासाठी एवढं खर्च करतो, मग हा माझी किती केअर करतोय. आणि या सगळ्यामध्ये काय होतं की एक दिवस असा येतो की तो माणूस म्हणतो की आपलं जमणार नाही आणि तो निघून जातो. आता तुम्ही विचार करा की हा जो व्यक्ती आहे, एक्स व्यक्ती आहे, ज्याने, ती मुलगा मुलगी कोणी असू शकता, ज्याने पूर्ण डिपेंडन्सी झालेली आहे त्या वाय व्यक्तीवर, डिसिजनसाठी, कपडे निवडण्यासाठी, पुस्तकं वाचण्यासाठी, क्लास कोणता लावायचा पासून नोकरी कोणती करायची पर्यंत सगळं तुम्ही त्याच्यावर डिपेंडंट आहेत. आणि आता हा अचानक गायब झाला. आता त्या माणसाची पर्सनॅलिटी कशी होईल? तो स्वतःवर डाऊट घेत राहणार नेहमी, त्याची डिसिजन मेकिंग ॲक्च्युली कमी झाली आता, आणि तो गोंधळल्यासारखा फिरतो मग की अरे हे काय झालं. मग डिप्रेशन सुरू होतं, मग सगळे मानसिक सगळे आजार सुरू होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे घरी कसं सांगणार? बरोबर. ना याचा तुम्ही इलाज करू शकत, ना तुम्ही घरी सांगू शकत. आणि मग फेल्युअरवर फेल्युअर सुरू होऊन जातं. त्याला वाटतं मला काहीच येत नाही. त्याला वाटतं मला काहीच येत नाही. हे एक महत्त्वाचं.